हॅलो स्टुडंट्स, तर आपण पुढे बघणार आहे आता की साईट सिलेक्शन बघणार आहे आपण की म्हणजे साईट सिलेक्शन ऑफ विंड पॉवर प्लांट हे बघणार आहे. हे आपलं विंड पॉवर प्लांटमधलं दुसरं लेक्चर चालू आहे आता. तर एरिया कसा पाहिजे म्हणजे साईट सिलेक्शन करताना त्याचा एरिया कसा पाहिजे, ठीक आहे, त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिजेत हे आपण सगळं ह्या पॉईंटमध्ये साईट सिलेक्शन ऑफ फॉर विंड पॉवर प्लांटमध्ये आपण काय रे बघणार आहे. ठीक आहे, तर आपण काय बघणार आहे, साईट कशी पाहिजे विंड पॉवर प्लांटसाठी. ठीक आहे, तर एरिया टू बी लोकेटेड व्हेअर हाय व्हेलॉसिटी विंड्स फॉर लार्जर पिरियड ऑफ द इयर आर सर्टन. म्हणजे आपण असा एरिया आपल्याला इथं काय करायचं आहे, चूज करायचं आहे की जिथं तुम्हाला पॉईंट लिहून देऊ काय मी, म्हणजे काय चाललं आहे आपलं हे तर कळायला पाहिजे तुम्हाला. साईट सिलेक्शन फॉर विंड पॉवर प्लांट. ठीक आहे, पॉवर प्लांटला आपण पी पी लिहिलेलं आहे. तर जिथं ज्या एरियामध्ये लार्ज पिरियडसाठी म्हणजे कुठेतरी 4 दिवसच विंड स्पीडनं फिरते असा एरिया नको. ठीक आहे, तर कसा एरिया पाहिजे जिथं लार्ज म्हणजे खूप महिन्यांसाठी, कवा तर 1-4 दिवस नसलं तर ठीक आहे, वर्षातनं नसलं तर तुमचं ठीक आहे, विंड नसली तिथं, तर लार्ज पिरियडसाठी आपलं विंड काय पाहिजे तिथं स्पीडनं फ्लो व्हायला पाहिजे. ठीक आहे, असा एरिया आपल्याला पाहिजे. द रेंज ऑफ स्पीड ऑब्लिक व्हेलॉसिटी एक्सपेक्टेड इज 6 मीटर्स पर सेकंड टू 30 मीटर पर सेकंड. म्हणजे एकदम स्लो पण विंड चालल्या, हवा चालल्या नसते, हवा अंगाला लागायला अशी नाही. 6 मीटर पर सेकंड टू 30 मीटर पर सेकंड एवढा त्या विंडचा काय पाहिजे, स्पीड पाहिजे. ठीक आहे, आणि साईट शॅल बी लोकेटेड अवे फ्रॉम सिटीज अँड फॉरेस्ट ॲज बिल्डिंग्स अँड डेन्स ट्रीज एरिया ऑब्स्ट्रक्ट द विंड. म्हणजे काय रे, तर जी आपण साईट चूज करतो ती कशी पाहिजे, लोकेटेड कशी पाहिजे, तर सिटीज आणि फॉरेस्टपासून आणि बिल्डिंग्स असतात. ठीक आहे, ह्याच्यापासून कशी पाहिजे, लांब पाहिजे. कारण की जी फॉरेस्टमध्ये काय होतं, मोठी झाडं असतात. डेन्स ट्रीज म्हणजे काय, मोठी झाडं असतात, उंच नारळाच्या झाडापेक्षा पण उंच काही झाडं असतात. ठीक आहे, ती काय करतात रे, विंडला काय करतात, ते अडवायचं काम करतात. ठीक आहे, तर अडवल्यामुळे काय होणार आहे, आपल्याला जो पाहिजे तो विंड जसा पाहिजे तसा आपल्याला मिळणार नाही. आणि सिटीजमध्ये पण काय असतात, मोठ्या बिल्डिंग्स असतात. ठीक आहे, 40-40, 50-50 मजल्याच्या बिल्डिंग्स असतात. ठीक आहे, ह्या बिल्डिंग्स काय होतात, आता तुम्ही जर ज्या 40-40, 50-50 मजल्याच्या अशा बिल्डिंग्स असतात, खूप डेन्स्ड सिटीज असतात. ह्या अशा सिटीजमुळे काय होतं, तर विंड जी आहे ती काय जरी होते तटली जाते. म्हणजे एअर जे फ्लो होत असतं त्याला कोणतं अडवल्यासारखं होतं, त्यामुळे आपल्याला जो पाहिजे तो स्पीड मिळत नाही विंडचा. तर अशा सिटीजपासून किंवा फॉरेस्टपासून आपल्याला काय पाहिजे, सिटीज आणि फॉरेस्टपासून काय पाहिजे, आपला विंड पॉवर प्लांट हा पाहिजे कसा पाहिजे, लांब पाहिजे. ठीक आहे, सुटेबल एरिया हिल्स, हाय हिल्स, फ्लॅट ओपन स्पेसेस, डेझर्ट, सी शोर्स एक्सेट्रा. म्हणजे सुटेबल एरियाज कुठले आहेत, तर हाय हिल्स म्हणजे जिथं असे हिल्स म्हणजे काय रे, डोंगर. ठीक आहे, हाय हिल्स म्हणजे मोठे डोंगर, फ्लॅट ओपन स्पेसेस. ठीक आहे, म्हणजे ओपन स्पेसेस, डेझर्ट्स. ठीक आहे, सी शोर्स म्हणजे समुद्राच्या किनारी. ठीक आहे, फॉर फाउंडेशन ऑफ विंड मिल्स अँड देअर टॉवर फाउंडेशन द सॉइल शॅल बी सुटेबल अँड स्ट्रॉंग इनफ. म्हणजे कशी पाहिजे, फाउंडेशन जे आहे म्हणजे कसं आपण बघितलं असाल तर एक घरांचं फाउंडेशन जास्त घालायला लागत नाही. आता सिव्हिल इंजिनियर हे तुम्हाला जास्त सांगू शकत, मी पण तुम्हाला जास्त सांगू शकतो, करेक्ट आहे ते, कारण की मला माहिती आहे त्या गोष्टीतली. तर दगडी असतं. ठीक आहे, एकेकांचं म्हणजे घर बांधताना जर बघितलं तर जास्त त्यांना खोदकाम करायला लागत नाही, का त्यातलं खालचं जे खडक असतं. ठीक आहे, खडक जर असले की नाही तर तुम्हाला जास्त फाउंडेशन करायला लागत नाही. फाउंडेशन म्हणजे तुमचं जास्त खर्च जास्त नाही. ते जर काळी माती किंवा हे असेल तर तुम्हाला चांगलं फाउंडेशन बांधायला लागतं. ठीक आहे, फाउंडेशन चांगलं युजतपर्यंत तुम्हाला खाली खोदकाम करून चांगलं फाउंडेशन, घराचं जे हे घर आहे तुमचं समजा, त्याच्याखाली तुम्हाला चांगलं फाउंडेशन काय करायला लागतं, खोदायला लागतं आणि फाउंडेशन करायला लागतं. ठीक आहे, हे तुमचं वरती घर असतं. ठीक आहे, हे नुसतं इथं वरती घर आहे का तुमचं. ठीक आहे, अशा तुमच्या काय खोल्या आहेत समजा, इकडे एक 3-4 खोल्या आहेत तुमच्या समजा. ठीक आहे, तर ह्याच्या खाली आपण घराच्या खाली काय करतो, खोदकाम करून फाउंडेशन करत असतो. मग ते जर चांगलं असलं म्हणजे समजा खाली असं लगेच दगडं लागत असली, ठीक आहे, तर काय करतो आपण, लगेच थांबतो. ते जर काळी माती असली तर चांगलं आपल्याला फाउंडेशन तिथे काय करायला लागतं. ठीक आहे, तर फाउंडेशन चांगलं पाहिजे, हे त्यासाठी काय करतो, विंड पॉवर प्लांटसाठी आपल्याला गरजेची गोष्ट आहे. कारण की आणि पुढं काय पाहिजे आपल्याला, साईट शॅल बी सुटेबल फॉर कन्स्ट्रक्शन अप्रोच रोड्स. म्हणजे अशी साईट पाहिजे की तिथून आपण, कारण की आपल्याला यायला जायला ह्या त्या गोष्टी करायला, ट्रान्सपोर्ट करायला. ठीक आहे, त्यासाठी काय पाहिजे, चांगले रोड्स पाहिजे. कन्स्ट्रक्टेड साईट शॅल बी सुटेबल फॉर कन्स्ट्रक्शन अप्रोच रोड्स. म्हणजे काय पाहिजे, रोड स्पीड्स पण पाहिजे तिथं, आणि नसतील तर अशी जागा पाहिजे की तिथं आपण रोड्स बनवू शकतो. ठीक आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. कटिंग स्पीड शॅल बी मोर दॅन 3.5 मीटर पर सेकंड. म्हणजे आपण तुम्हाला मगाशी सांगितलं
म्हणजे स्पीड एक्सपेक्टेड स्पीड किती आहे 6 मीटर पर सेकंड टू 30 मीटर्स पर सेकंड, ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेला कट होते ब्लेड्सनं, ज्या वेळेला विंड असते, ठीक आहे, हे विंड पॉवर प्लांट आहे, त्याचे ब्लेड्स आहेत, ठीक आहे. तर ज्या वेळेला कट होईल तेव्हा कटिंग स्पीड किती पाहिजे, तर 3.5 मीटर पर सेकंड, ठीक आहे. एवढा तर त्याच्यापेक्षा पण जास्तच पाहिजे, ठीक आहे. कमीत कमी एवढा तर पाहिजे 3.5 मीटर पर सेकंडचं. आता पुढं काय पॉईंट सांगितला, तर विंड स्पीड हॅव मच मोर स्पीड टू सो टावर कन्स्ट्रक्शन शॅल बी स्ट्रॉंग टफ इनफ टू सस्टेन विंड स्पीड्स. म्हणजे काय पाहिजे, आपल्याला काय सांगायचं आहे, तर आपलं जे फाउंडेशन आहे किंवा आपण विंड पॉवर प्लांट असा एवढा चांगला स्ट्रॉंग बांधला पाहिजे हे जे विंडचं स्पीड आहे ते खूप स्पीड नसतं, ठीक आहे. म्हणजे विंडचा स्पीड आहे ते खूप, प्रेशर जे आहे त्याचं विंडचं ते खूप जास्त असतं. तर त्याला काय करायला पाहिजे, त्याला सस्टेन करायला पाहिजे, त्याला अडवण्यासाठी किंवा त्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी निर्माण करायची, ती स्पीडचं विंडचं स्पीड त्याला झेलला आला पाहिजे विंड पॉवर प्लांटला आपल्या, ठीक आहे. एवढं आपलं चांगलं फाउंडेशन पाहिजे, ठीक आहे. एवढं कन्स्ट्रक्शन आपलं चांगलं पाहिजे, ठीक आहे. तर लँड मस्ट बी अवेलेबल ॲट लो रेट. म्हणजे काय रे, लँड जे आहे ते पण आपल्याला खूप महाग नको आहे, लँड पण आपल्याला पाहिजे की ते कसं पाहिजे, बऱ्यापैकी कमी रेटनं पाहिजे, ठीक आहे. आता विंड पॉवर प्लांट इंडियामधले कुठं कुठं आहेत हे आपल्याला बघायचं. तर डायरेक्ट त्याचा चार्ट बुकमध्ये दिलेला आहे, ठीक आहे. तो आपण चार्ट बघणार आहे. तर विंड पॉवर प्लांट इन इंडिया महाराष्ट्रामध्ये कुठं आहे रे, हां तुम्हाला दिसत असेल, करेक्ट, हां दिसते करेक्ट, ठीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये कुठं आहे, सातारामध्ये आहे. किती मेगावॅटचा, 259 मेगावॅटचा. अहमदनगरमध्ये 50 मेगावॅटचा, ठीक आहे. गुजरातमध्ये जामनगरमध्ये 101 मेगावॅटचा. लांबामध्ये 15 मेगावॅटचा. कर्नाटकामध्ये बेलगममध्ये 84 मेगावॅट. दवन अंगारेमध्ये 40 मेगावॅट्स. चित्रदुर्गामध्ये 14 मेगावॅट. राजस्थानमध्ये जैसलमेरमध्ये 102 मेगावॅटचा. तामिळनाडूमध्ये तेहनीमध्ये 99 मेगावॅटचा. कन्याकुमारीमध्ये 33 मेगावॅटचा. कायाथरमध्ये 30 मेगावॅटचा. मुपांदालमध्ये 22 to 10 मेगावॅटचा. गुडीमंगलममध्ये 21 मेगावॅटचा. चेन्नईमध्ये 15 मेगावॅटचा. पेरुनगुडीमध्ये 12 मेगावॅटचा. केतानूरमध्ये 11 मेगावॅटचा. पुलावाडीमध्ये 10 मेगावॅटचा. त्रिपुरामध्ये 20.4 मेगावॅटचा, ठीक आहे. हे झाले तमिळनाडूमध्ये. आंध्र प्रदेशमध्ये नालाकोंडामध्ये 15 मेगावॅटचा. पुथूरमध्ये 20 मेगावॅटचा. हैदराबादमध्ये 10 मेगावॅटचा. आता केरळामध्ये रामाक्काल मेदूमध्ये 25 मेगावॅटचा. मध्य प्रदेशमध्ये देवादासमध्ये 14 मेगावॅटचा, ठीक आहे. 14 मेगावॅटचा, ठीक आहे. हे आपण बघितलं आहे विंड पॉवर प्लांट इंडियामध्ये कुठं कुठं आहेत, ठीक आहे. आता ब्लॉक डायग्राम ऑफ विंड एनर्जी कन्व्हर्जन आपण इथं बघणार आहे, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय होतं रे, तर ह्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी, ठीक आहे. तुम्हाला डायरेक्ट ब्लॉक डायग्राम बुकमध्ये दाखवत आहे. मी काढला काय आणि बुकमधला बघितलं काय एकच आहे. तर आपण इथं बघितलेलं आहे कायनेटिक एनर्जी, ठीक आहे. म्हणजे आपली जी विंड एनर्जी आहे, विंड एनर्जी आपण कशाला देतो, रोटर ब्लेड्सला देतो. म्हणजे ब्लेड्स जे आहेत, तुम्हाला मी डायग्राम इथं दाखवलं आहे बघा, माझ्या डायग्रामपेक्षा छान डायग्राम काढलेला आहे हे सरांनी, ठीक आहे. तर इथं आपण ब्लेड्स असे असतात त्याचे, ह्या ब्लेड्सना देतो, ठीक आहे. विंड एनर्जी आहे ती कशाला ब्लेड्सना थडकते, ठीक आहे. यामध्ये काय असतं, गिअर बॉक्सवर डायरेक्ट ड्राईव्ह असतो. ह्याच्या आत काय असतो रे, तर गिअर बॉक्स किंवा डायरेक्ट ड्राईव्ह असतो. तो काय करतो रे, तर विंड एनर्जी आहे त्याचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करतो, ठीक आहे. त्याचं ते काय करतात, तर विंड एनर्जी म्हणजे जे कायनेटिक एनर्जी आहे त्याचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये हा गिअर बॉक्स काय करतो, कन्व्हर्जन करतो. जनरेटर काय करतो, मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी करतो. मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करतो. पॉवर कन्व्हर्टर और स्टॅबिलायझर किंवा पॉवर कन्व्हर्टरला जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती दिली जाते, ठीक आहे. तिथून काय केलं जातं रे, तर आपल्याला ज्यावेळेला ग्रीडला किंवा AC लोड्स जे आहेत त्यांना ही काय केली जाते, इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी आपण काय करतो, दिली जाते, ठीक आहे. तर हे आपल्याला काय दाखवलेलं आहे, ब्लॉक डायग्राम ऑफ विंड एनर्जी कन्व्हर्जन, ठीक आहे. हे आता इथंपर्यंत काय असतं रे, तर मेकॅनिकल एनर्जी असते आणि इथून इथंपर्यंत, ठीक आहे. काय होतं रे, त्याचं रूपांतर इथे जनरेटर आहे, इथंपर्यंत येताना मेकॅनिकल एनर्जी आणि इकडून इकडे जाताना AC लोड्सला ह्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं, ठीक आहे. तर आता आपण हे बघितलेलं आहे. आता आपण काय पुढे बघणार आहे, हे काय दिलेलं आहे, करंट विंड टर्बाईन हवातमधला आणि इनोव्हेटिव्ह टर्बाईन VAWT मधला, ठीक आहे. हे जे तिन्ही डायग्राम आपल्याला इथं दाखवलं आहे. तिन्हीचं फंक्शन हेच आहे की त्याचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन केलं जातं, ठीक आहे. तर लेआउट ऑफ हॉरिझॉन्टल ॲक्सिस लार्ज विंड पॉवर प्लांट हे काय आहे, तुम्हाला एक्सपेरिमेंट नंबर 11 पण दिलेला आहे आपण. तर विंड टर्बाईन काय करतं, विंड टर्बाईन
harness kinetic energy of wind like aircraft propeller blades and supply mechanical power to generator to deliver electrical energy. म्हणजे विंड टर्बाईन काय करतं रे, जी कायनेटिक एनर्जी आहे, तुम्हाला मगाशीपासून भरपूर वेळ सांगितलं आहे, कारण की ह्याच्यामध्ये फक्त हेच आहे की मेकॅनिकल एनर्जी फंक्शनच हे आहे. ठीक आहे, ह्याचे किती पण काय म्हणतो आपण त्याला, किती पण टाईप्स असू दे, किती पण काय पण असू दे, पण आपण ह्याचं शेवटी फंक्शन काय होतं रे, तर जे आत विंड टर्बाईन आहे ते काय करतं, कायनेटिक एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करतं. आणि जनरेटर पुढे जाऊन काय करतं रे, जनरेटर पुढे जाऊन काय करतं इथं, तर जी मेकॅनिकल एनर्जी आहे त्याचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करतं. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये पण हेच सांगितलं पहिल्या वाक्यातच की जे काय सांगितले की कायनेटिक एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कोण कन्वर्जन करतं, विंड टर्बाईन करतं, आणि त्याचं मेकॅनिकल पॉवर टू इलेक्ट्रिकल एनर्जी कोण तयार करतं, तर जनरेटर करतं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण लेआउट ऑफ हॉरिझॉन्टल ॲक्सिस लेआउट ऑफ हॉरिझॉन्टल ॲक्सिस लार्ज विंड पॉवर प्लांट्स आपण डायग्राम बघितलेले आहे. तर फिगर 4.2.1 शोज द ब्लॉक डायग्राम ऑफ हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन. त्याच्यामध्ये काय आहे, रोटर ब्लेड अँड हब. ठीक आहे, त्याच्यापासून कशाला दिलं जातं, गिअरबॉक्सला दिलं जातं. गिअरबॉक्स काय करतो, मेकॅनिकल और इलेक्ट्रिकल ब्रेक असतं त्यामध्ये ॲमिनोमीटरला दिलं जातं, त्यापुढे जनरेटरला दिलं जातं, आणि जनरेटरपासून काय करतं, कशाला दिलं जातं, ग्रीड किंवा अदर AC लोडला दिलं जातं. इथं सांगितलेलं तेच फंक्शन, वरती सांगितलेलं तेच फंक्शन ह्याचं पण आहे. ठीक आहे, काय सांगितले पहिला, रोटर ब्लेड्स आहेत, म्हणजे हे रोटर ब्लेड्स आहेत. ठीक आहे, ह्याच्यापासून काय केलं जातं, हे जेव्हा फिरतात त्या गिअरबॉक्समध्ये. ठीक आहे, गिअरबॉक्स काय करतो, आतला कायनेटिक एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी करतो. ठीक आहे, आणि इकडं पुढे गेलं मेकॅनिकल और इलेक्ट्रिकल ब्रेक आहे, ते पुढे ॲमिनोमीटरला दिलं जातं, ॲमिनोमीटरपासून जनरेटरला दिलं जातं. जनरेटर काय करतो, मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्जन करतो. ठीक आहे, आता आपण काय म्हणतो त्याला, तुम्हाला हे ब्लॉक डायग्राम सांगितलं काय आणि खालचं सांगितलं काय. ठीक आहे, सेमच आहे, तरी पण आपण एकदा वाचून घेऊया हे काय ते. हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन हॅज मेन रोटर शाफ्ट अँड इलेक्ट्रिकल जनरेटर ॲट द टॉप ऑफ द टॉवर अँड पॉइंटेड इनटू और आउट ऑफ द टर्बाईन. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय असतं, मेन काय असतं, रोटर शाफ्ट. ठीक आहे, आणि इलेक्ट्रिकल जनरेटर ॲट द टॉप ऑफ द टॉवर. इलेक्ट्रिकल जनरेटर कुठं असतं, टॉवरच्या टॉपला असतो. ठीक आहे, पॉइंटेड इनटू और आउट ऑफ द टर्बाईन, म्हणजे पॉइंटेड कुठं असतो, इन किंवा आउट ऑफ द टर्बाईनमध्ये असतो. तर पुढं काय सांगितलेलं आहे आपल्याला, लार्ज टर्बाईन्स यूज विंड सेन्सर कपल्ड विथ मोटर व्हेअर ॲज स्मॉल टर्बाईन्स आर पॉइंटेड बाय विंड व्हील. ठीक आहे, लार्ज विंड टर्बाईन काय करतात, यूज विंड सेन्सर कपल्ड टू